या कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत आपल्या समितीचे अध्यक्ष सन्माननीय मनोज भाऊ केवट यांचं भाषण ऐकल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी विनंती। कारण कधी कधी काय होते की बरेचसे पाहुणे बोलले बा विषय काही समजला नाही, निघून चालला जाते माणूस नैसर्गिकपणे। तसं होऊ देऊ नका, कारण हा जो विषय आहे तो सविस्तर तुम्हाला 1 ते 1.5 तास आपले केवट सर सांगणार आहेत। तत्पूर्वी या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय गिरधरजी भोयर सर, उपाध्यक्ष अखिल देवर समाज विकास समिती भंडारा यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। प्रथम सर्व समाज बांधवांना नमस्कार। प्रतिनिधीच्या रूपात सर्व महामानव, नारी शक्ती आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अखिल देवर समाज विकास समितीचे अध्यक्ष सन्माननीय मनोज केवट, आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक नागपुरे सर, सन्माननीय गटविकास अधिकारी वत्सरे साहेब, शालुताई कोल्हे आणि सन्माननीय मंच आणि अर्जुनी तालुक्यातील सर्व उत्साही असा समाज बांधव भगिनींनो, आपण अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा करत आहोत। आता या स्वातंत्र्यात आपल्याला आपल्या समाजाला किती स्वातंत्र्य मिळालं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। किती आपण स्वातंत्र्य जगतो आहोत याचीही आपल्याला जाणीव आहे। आमचा येण्याचा उद्देश हा एकच आहे, आरक्षण नावाचा हा शब्द आपल्याला कळावा। तो कळलेलाही आहे, परंतु समितीचे कार्य हे तेव्हाच जाईल, पूर्ण होईल जेव्हा 1950ला आपल्या समाजाचं मिळणारं आरक्षण काढून टाकण्यात आलं। तो जेव्हा आपल्याला पूर्वत लागू होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं या समितीचं काम पूर्ण होईल। मित्रहो, सचिवांनी सांगितलं की या आरक्षणाच्या निमित्तानं आमच्या 4-5 लोकांच्या मनामध्ये जी ज्योत पेटवली होती किंवा जो साहित्य दिला होता तो खरोखरच कमी होता, परंतु या समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी त्याही पलीकडे जाऊन हे सगळं घडलं कॉम्प्युटर तंत्रज्ञानाने, आणि अध्यक्ष महोदय आपल्याला तो प्रस्ताव जो सादर केलेला आहे तो प्रत्यक्षात दाखवणारच आहे, जरी आपल्याला वाचता आला नाही। आणि त्या कोरोनाला धन्यवाद द्यावा लागेल, समितीच्या कोरोनाला काळाला धन्यवाद देईल या अनुषंगाने, कारण आपण सगळे आपल्या घरी थांबलो होतो, संपलो नव्हतो, फक्त आपली धडपड थांबली होती। आणि अशा या थांबलेल्या कालावधीला ह्या 2-4 लोकांनी त्याचा संधीचं सोडा करून घेतलं, म्हणजे आपल्याला कुठेही जायची परवानगी नव्हती किंवा आपल्या मनाची भीती आपल्याला जाऊ देत नव्हती। अशा कालावधीमध्ये त्या 15 पानाची आम्ही 212 पानं तयार केलं।
म्हणजे त्या कालावधीमध्ये ना कुठल्या ऑफिसची चिंता होती, ना कुठल्या गोष्टींची चिंता होती. तर खरोखरच समिती त्या कोरोना काळाला धन्यवाद देईल. मित्र हो, आपल्या समाजाचा इतिहास आरक्षण जरी सोडला तरी आपला समाज हा 100 वर्षालाही लाजवेल, 200 वर्षालाही लाजवेल असा आपला खूप मोठा समाजाचा इतिहास आहे. मग ते मोठी प्रतिमा दिसत आहे आपल्याला महर्षी वाल्मिकी, म्हणजे रामायण महाभारतापासून हा ढेवर बांधव, मग त्या प्रभू श्रीरामचंद्रांना नदी पार करून देणारा आमचा समाज, आणि महाभारतातला आमचा एकलव्य, गंगापुत्र भीष्म, म्हणजे आमचाही समाज कुठेही ऐरा गैरा नाही आहे याची जाणीव आपल्याला आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तेव्हापासून अतिशय कष्टाची कामं, मेहनती अंगमेहनतीचे कामं करणारा आपला समाज, पालखी उचलणे, डोंगर दऱ्यातून राजांना पोहोचवणे आणि आमच्या समाजाची इमानदारी ज्याला तोड नाहीये. म्हणून म्हणतात माणूस भिवर तो माणूस पिवर. परंतु आमच्या अज्ञानाने आम्ही आमच्या हक्कापासून, आमच्या संवैधानिक अधिकारापासून आज 75 वर्ष होत आहेत आम्ही वंचित आहोत. आपल्या समाजामध्ये नारी शक्तीचाही फार मोठा महत्त्वाचा वाटा आहे. तर ह्या आरक्षणा संबंधानं आज आमची समितीची कालच सभा झाली. या आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये सगळ्या बांधवांना जे शिकलेले आहेत त्यांना विषय द्यायचा आहे की जर आपल्याला आरक्षण असतं तर आपली आज काय अवस्था राहिली असती, याचा सुद्धा एक मोठा शोध निबंध आपल्याला येईल. आता गेलेली वस्तू मिळवायची आहे. आपल्याला माहित आहे आपलं आरक्षण आपल्याला होतं पण ते आता नाही आहे. मिळवण्यासाठी समितीचे 12-15 लोक मित्रवगैरे पुरेशी नाही आहेत आणि या 12-15 लोकांना त्या आरक्षणाचा लाभाची आवश्यकता नाही आहे. सख्या समाजाला, प्रत्येक घटकाला त्याची आवश्यकता आहे. आज आमच्याही समाजात ओबीसी समाजाला कॉम्पीट करतील असे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, मुली आहेत. परंतु जेव्हा 12वीच्या नंतर नीट आणि JEE मध्ये जेव्हा विद्यार्थी जातात तेव्हा आम्हाला आरक्षण नसल्यामुळं आणि नॉन क्रिमिनल चिवट असल्यामुळं आमचा विद्यार्थी हा मागे येतो आहे. आणि अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थी आपल्याही पेक्षा कमी गुण घेतलेले विद्यार्थी आरक्षणाच्या जोरावर पुढे जात आहेत हे आपल्याला माहीत आहे. त्या ठिकाणी भ्रम निराश होतो आणि मग आपलाही मुलगा जेव्हा घरी परत येतो तेव्हा त्यानंतर माझ्यासोबत सोसायटी तलावावर आता आपला हा धंदा आहे, त्याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी हा भ्रम निराश होत आहे. आणि
गावखेड्याचा जर विचार केला तर नदी काठावर अख्खेची अख्खे गावं म्हणजे गावात जर 100 लोकसंख्या असेल त्या ठिकाणी नक्कीच आमचे अबाव 75 75 घरं हे आहेत. परंतु जेव्हा ग्रामपंचायतची निवडणूक येते आमचे लोक सदस्यापर्यंत जातात, परंतु हक्काचं जेव्हा सरपंचाचं पद घ्यायचं असतं तेव्हा एका घरचा ओबीसी बांधव हा येतो आणि तो अपेक्षित त्याला सदैव हाताने मदत करतो आणि त्याला सरपंच या खुर्चीवर विराजमान करतो. कारण आपला आर्थिक पाठबळ असेल, बरेचशा बाबी आहेत. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. परंतु आम्ही या आरक्षणाच्या मर्यादेमुळे आजही फक्त पोटापुरतं कमावतो खात आहोत. ज्यावेळेस मी नोकरीला लागलो 95, 2000, 2005 पर्यंत भंडारा जिल्ह्यामध्ये एनटी प्रवर्गात आपला समाज प या कॅटेगरीचा आपल्याला माहीत आहे. परंतु भंडारा जिल्ह्यामध्ये 2006 पासून हिंगोली, बीड, परभणी, यवतमाळ इकडचे उमेदवार मग ते शिक्षण विभागात असेल किंवा अदर डिपार्टमेंटमध्ये अ, क आणि ड या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी मुलांनी अतिक्रमण केलेलं आहे. आणि त्यांनी आज अशी परिस्थिती आहे मित्र हो की त्या काळामध्ये आम्ही ते एनटी पच्या नावाखाली नोकरीला लागलो, परंतु आज जिथून नामावलीमध्ये आम्हाला प्रमोशनसाठी थारा नाही. आज कुठल्याही डिपार्टमेंटला आता एक 8 दिवसाच्या आधी पंचायत समितीला माझ्याच ऑफिसमध्ये आरोग्य विभागातले दिघोरे जे आहेत एक्सटेन्शन ऑफिसर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली किंवा जागा निघालेल्या आहेत, आपल्याला काही करता येईल का. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, अहो सर म्हणजे माझा मुलगा 5वा मेरिट होता म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये 7 जागा होत्या. मला वाटतं माझा मुलगा 5वा मेरिट आहे, लिस्टमध्ये 5व्या नंबरवर त्याचं नाव आहे, म्हणजे तो गुणानुक्रमामध्ये आहे. मी एक्सटेन्शन ऑफिसर आहोत, मी कोणाकडे वशिल्यासाठी कशाला जाऊ. जेव्हा पोस्टिंग झाल्यामुळे तेव्हा पहिले 2 नंबर घेतले त्यांनी आणि 3ऱ्या नंबरसाठी 21व्या नंबरवरचा विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केला. हे माझ्या लक्षात केव्हा आलं म्हणे जेव्हा पोस्टिंग झालं, सगळं झालं, माझ्या मुलगा घरी आला. योगायोगाने त्या डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे जे अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी म्हटलं म्हणे की एकतर दिघोरे साहेब तुम्हाला यायला उशीर झाला आणि दुसरी गोष्ट बिंदू नामावलीमध्ये म्हणजे मी आता जे सांगितलं अबकडं आपल्या एनटी मध्ये हा फक्त महाराष्ट्रापुरता आहे. आपण ओबीसीला कॉम्पीट करतो आहोत. तर शेवटी त्यांच्या मुलाला गुणानुक्रमाने येऊन सुद्धा ह्या बिंदू नामावलीमध्ये आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये पर्सेंटेजमध्ये शेवटी त्यांचा मुलगा मागे राहिला. असो, आपल्याला आपली सभा किंवा आपल्या समितीचा एकमेव उद्देश आहे जे आपलं होतं, जो आपला वावर होता, सातबारा आपल्या नावावर असताना आपल्याला ते शेती असंच म्हणावं लागेल ना, नाही म्हणजे काय कसता येईल. तर यासाठी समितीने मागील 3 वर्षापासून शासन स्तरावर पाठपुरावा केलेला आहे.
मनोजी केवट आणि मी स्वतः आम्ही दिल्लीला गेलो. दिल्लीला गेल्यानंतर पहिला आम्हाला त्या ठिकाणी सेन्सेस असेल, जनगणना ऑफिस असेल, आपला आयोग असेल, आम्हाला फक्त पहिल्या टप्प्यामध्ये पहिलं ऑफिस मिळालं. मग जेव्हा आम्ही दुसऱ्या ऑफिसमध्ये जायचं, मला सेन्सेसचं ऑफिस सुद्धा आम्हाला फार लवकर मिळालं. परंतु शास्त्री भवनला जाताना आमची फार मोठी अडचण झाली आणि दिल्ली आमच्यासाठी नवीन, तरी आम्हाला माहीत नसताना आम्ही भुयारी मार्गाने, म्हणजे दिल्लीला मेट्रो ही जमिनीच्या आतमधून चालते, म्हणून म्हटलं आपण जाऊ, आपली सहल होईल. आणि मित्र योगात बघा, विचारत आम्ही गेलो आणि ज्या ठिकाणी आम्ही भुयारामध्ये ज्या स्टेशनवर उतरलो, जेव्हा बाहेर आलो तेव्हा आमच्या नजरेसमोर शास्त्री भवन मंत्रालय हा ऑफिस दिसला. आम्हाला बरं वाटलं. असो, हा सांगायचा मुद्दा नाही आहे. तर समाजासाठी हे जे आरक्षण मिळवून द्यायचं आहे, समितीने सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट पर्यंत 212 पानाचा प्रस्ताव दिलेला आहे. त्याचा पत्रव्यवहार सुद्धा सुरू आहे. एक माहिती अध्यक्षांनी मागितली होती. आमची अडचण मित्र एवढीच आहे, प्रांजळपणे आपल्याला सांगायला हरकत नाही. आणि आमचा हा प्रश्न आहे की आम्ही 4 लोक 5 लोक यामध्ये आम्ही सर्व नोकरीवर आहोत. सचिव साहेब मगाशी बोलले, डॉक्टर मानकर बोलले, वेटरनरी डॉक्टर आहे, मी एज्युकेशनला आहे. शेंडे सर हे सुद्धा आपल्या पंचायत समिती सडक अर्जुनीला आरोग्य विभागाला आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे, आम्हाला आता आमच्यासारखे प्रत्येक तालुक्यातून माणसं तयार करायची आहेत, मित्र जोडायचे आहेत. कारण की आम्ही फक्त शनिवार आणि रविवारच्या पलीकडे समितीच्या कार्यकार्याला आमची एक मर्यादा आहे. म्हणून मी कोरोना काळाला आधी सांगितले की धन्यवाद देतो की त्या काळामध्ये सगळं बंद असल्यामुळे आम्हाला हा प्रस्ताव 212 पानाचा आणि करता कोरोना संपला. कदाचित 2-4 पानाची जोडली असते, पण कोरोना काळ संपला. मग आम्ही आपापल्या कामावर रुजू झालो. असो, तर खूप मोठी यामागे मेहनत घेतलेली आहे. आता यासाठी ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला 1 लाख लोकांचा हा माप तयार करायचा आहे. आणि सहजासाठी पत्रव्यवहार केल्याने आपला हक्क मिळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला कोर्टात सुद्धा जावं लागेल. आणि त्यासाठी या 15 लोकांसाठी हे आरक्षण मिळणार नाही. त्या 15 लोकांनी जाऊन सरकारवर दबाव येणार नाही. तर आपल्याला अख्ख्या समाजाला, समाज बांधवांना तिथपर्यंत जावं लागेल. त्याची तयारी आपल्याला इथून करायची आहे. आम्ही कागदपत्र दिले म्हणून सरकार आज उद्या परवा निर्वा वर्षांना महिन्यानं देईल, त्याच्यातला भाग नाही आहे. तर आपल्याला यासाठी खूप मोठं आंदोलन, रस्त्यावर उतरण्याची पाळी आपण या तयारीला लागायचं आहे. आणि आज या ठिकाणी 100 लोक आहेत, याचे 2000-5000 मध्ये रूपांतर झालं पाहिजे. हा लोन प्रत्येकाकडे गेला पाहिजे. आणि मित्र हो, हा लोन नक्कीच प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत न्यायाची जबाबदारी ही आता आपली आहे. आम्ही 3 वर्ष आपणापर्यंत आलो नाही, कारण की यायला आपणापर्यंत भरपूर लोक, आता मी कोणाचं नाव घेणार नाही, संघटना येऊन गेलेली आहे. परंतु या विकास समितीचं नावं विकास ठेवलेला आहे. तर विकास होईपर्यंत आपल्याला काम करायचं आहे. या समितीला कुठलाही राजकीय
म्हणजे एखाद्याच्या हातात कोलीत देऊन पुढे जायचं नाही आहे, तर आपल्याला आपल्या समाज बांधवांच्या भरोश्यावर आपल्याला हा लढा द्यायचा आहे आणि यासाठी तुमची आम्हाला तन मन धनाने ही सोबत लागणार आहे आणि ही नक्कीच मिळेल। याही पुढं आपल्याला सभा घेणे आहे, प्रत्येकाच्या पर्यंत हा विषय आपल्याला नेणे आहे। आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे शक्य आहे, आपण ते करूया। या ठिकाणी मला बोलवलं, मानसन्मान करून घेतला, बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि मला ऐकून घेतलं याबद्दल सर्वांचं धन्यवाद, आभार, थँक्यू। धन्यवाद गोयल सर, त्यांनी आपल्या मनोगतामधून आता सांगितलं की सातबारा आपल्या समाजाच्या नावावर आहे, पण जमीन दुसराच समाज पेरत आहे, तो सातबारा असलेली जमीन आपल्याला परत मिळवायची आहे, अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे। सगळ्यांना आतुरता आहे अध्यक्षाचं भाषण ऐकण्याची, पण आयोजन समितीला एक मर्यादा असते की जेवढे पाहुणे आले सर्वांना बोलण्याची संधी द्यावी, म्हणून आता मोजकेच 2-3 पाहुणे आपले बाकी आहेत। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित आपल्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या माननीय शालूताई कोल्हे, सामाजिक कार्यकर्ता निमगाव यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं।